प्रेमळ भक्तांनो, या जगातील सर्वात पहिला कॉर्डलेस फोन हा भगवंतांनी तयार केलेला आहे. त्याला त्यांनी नाव दिले प्रार्थना. तो कधीही त्याचा सिग्नल गमावत नाही आणि तुम्हाला नक्कीच त्याला कधी रिचार्ज करावे लागत नाही. त्याला कोठेही तुम्ही वापरा, नक्कीच ते तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीने चालेल. फक्त तुम्ही नामस्मरण मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच करा. माझ्या प्रेमळ भक्ता, मी आज हा संदेश गोड तुला पाठवलेला आहे, म्हणून तुझ्याकडे जितकाही किमतीचा आज नक्कीच वेळ आहे, तू तितका वेळ देऊन हा संदेश ऐक. आणि असेच माझे भक्तिमय आणि गोड संदेश जर तुलाही प्राप्त करायचे असतील तर तू आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, जेणेकरून असे संदेश सर्वात आधी तुला प्राप्त होतील. लक्षात घे, नशीब हे आकाशातून कधी पडत नसते किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत असते, तर केवळ तुझ्या प्रत्यक्षात स्वतःचे नशीब तू स्वतः घडवत असतो. ही गोष्ट तुला लक्षात घेतली पाहिजे. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट जरी खरी नसून तू जे करू त्याप्रमाणे तुझे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. आणि याच गोष्टीला तुला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. लक्षात घ्या, माणसे झाडांच्या एखाद्या अवयवांसारखी असतात. काही माणसं फांदीसारखी, जर तुम्ही त्यांना जास्त जोर दिला की मग मात्र ती तुटणारी. काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असून नेहमी टोचत राहणारी, आणि काही मुळांसारखी असतात जी न दिसतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. अशी माणसं असतात. म्हणूनच आम्ही प्रेमळ भक्ता नक्कीच मनुष्याची आणि झाडांची अवयवाची रचना अशीच केलेली आहे. फक्त तू बारकाईने लक्ष देऊन बघ, तुला संपूर्ण ब्रह्मांडात भरपूर काही गोष्टी नक्कीच दिसून येतील. ही गोष्ट देखील तुला लक्षात ठेवायची आहे. जीवनात जे मिळवायचे ते तू मिळव. फक्त एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे की तुझ्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधी लोकांचे मने तोडून जाणारा नसावा. जर तू तुझ्या ध्येयाकडे जात असशील आणि भरपूर जणांचे मन त्या ठिकाणी दुखवत असशील तर एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे की तू ध्येयाकडे तर तुझ्या जात आहेस, परंतु भरपूर जणांचे त्यामध्ये मन तू दुखवत आहेस. म्हणून ध्येयाकडे नक्कीच जा, पण त्याआधी तुला लक्षात ठेवायचं आहे सर्वांना आनंद देऊन जा. कारण पैसा तुला आज ना उद्या कमवता येईल, पण माणुसकी कमवशील तर तू भगवंतांना देखील कमवशील. ही सर्वात मोठी गोष्ट लक्षात घे. भावना ओंजळीत घेऊन नको जगू, त्या व्यक्त करण्यात तुला नक्कीच मजा दिसेल. डोळ्यात अश्रू नेहमीच येतील, ते पुसून हसण्यात खरी मजा आहे. ती एकदा तू नक्की अनुभवून तर बघ. जर प्रत्येकाने आपला विचार करताना देखील दुसऱ्यांच्या मनाचा व मानाचा नक्कीच विचार केला तर नात्यातच प्रेम किंवा नक्की मैत्रीतच कधी दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. हे अंतिम सत्य आहे. प्रेमळ भक्ता, हा संदेश तुला पूर्ण ऐकायचा आहे आणि नक्कीच पूर्णपणे हा संदेश तुला प्रत्येकाकडे शेअर करायचा आहे, जेणेकरून प्रत्येकाला माझे असेच प्रेमळ आणि भक्तिमय संदेश नक्कीच ऐकायला मिळतील. म्हणून तू या क्षणी माझा हा संदेश प्रत्येकाकडे शेअर करून ठेव. प्रेमळ भक्ता, तुझ्या नक्की शरीरातच तुझ्या कल्याणाचा खजिना भरलेला आहे आणि तो शोधण्याचे सामर्थ्य देखील आम्ही तुला दिलेला आहे. तू नक्कीच त्याला बघ. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सत्य गोष्ट आहे. आणि सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही शपथेची गरज कधीच नसते. नक्कीच नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची कधीच गरज नसते. ज्या आपल्या हिमतीच्या जोरावर नेहमी जीवन जगत असतात ना, त्यांना ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही नक्की रथाची गरज नसते, तर स्वतः भगवंत त्यांना त्यांच्या यशापर्यंत सोडत असतात. ही सर्वात मोठी गोष्ट. अनेकदा तुम्हाला राग आला की तुम्ही लगेच आबळा धरत असता, पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक चिघळत जाते. ही गोष्ट तुम्हाला कधी लक्षात यावी. शेवटी संवाद हा सगळ्या समस्यावरचा एक उत्तम उपाय आम्ही दिलेला आहे. म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू नको, म्हणजे आयुष्यात कधी नक्कीच तू पूर्णपणे नाराज होणार नाही आणि आबोला धरणार नाही. ही सर्वात मोठी गोष्ट कायमस्वरूपी तुला लक्षात ठेवायची आहे.
एका वाक्यात उत्तर दे. हे शाळेत असताना मात्र फार सोपे वाटत होते, मात्र मोठे झाल्यावर एखाद्याला एका वाक्यात समजवायचे म्हणजे अख्खं आयुष्य लागते हे आता समजत आहे. म्हणून लक्षात ठेवा, भगवंत म्हणतो, मी प्रत्येक गोष्टी मानवाला देऊन ठेवलेल्या आहेत. फक्त ते मानवावर आहे की कोणत्या गोष्टी त्याला आत्मसात करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींना दुर्लक्ष करायचे आहे हे प्रत्येकावरती नक्कीच आहे. तू मुलांवर पैसे खर्च करण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ खर्च कर. हे तुझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि नक्कीच सर्वोत्तम गोष्ट आहे. ही गोष्ट तुला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असतात. काही नाती असतात पिंपळ पानासारखी, ती किती जुनी होऊन त्यांची झाली ना तरी त्यांना नक्की मनाच्या पुस्तकात जपून प्रत्यक्ष ठेवावी वाटतात, अगदी आठवणींच्या रूपात. आणि तीच नाती तुम्ही दुसऱ्यांचे व्हा, हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. एखाद्याच्या मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओले जातात बरं का. त्यासाठी फक्त आणि फक्त तुमचा विश्वास जास्त असायला हवा. ही गोष्ट देखील तितकीच खरे. जन्मभरासाठी आवडलेलं नातं आयुष्यभर नक्कीच निभावण्यासाठी आभाळभर कर्तव्य करावे लागत असतात बरं का. तेव्हा कुठे कुटुंबाकडून व समाजाकडून मान सन्मान मिळत असतो. पण लक्षात ठेव, तू जर निस्वार्थ मनाने आमचे नामस्मरण करशील तर कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुझ्यासोबत असू. ही सर्वात मोठी गोष्ट आम्ही प्रत्येकाळी प्रेमळ भक्ता तुम्हाला सांगत असतो. आनंद प्रत्येक क्षणाच्या तुमच्या वाटेला यावा, फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा. सुख तुम्हाला मिळावे, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे. हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा. हीच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या क्षणापासून तुम्ही हा संदेश पुढे नक्कीच ऐका, कारण हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक आजचा हा भगवंतांचा संदेश ऐका. प्रेमळ भक्ता, तू जेव्हा प्रत्येकाच्या कामामध्ये स्वतःला गुंतून पाहतो तिथेच तुझं चुकत असतं. त्यातून अपेक्षा निर्माण होतात आणि त्यातूनच त्रास जास्तीचा वाढत असतो. तू नक्कीच कितीही समोरच्यासाठी केलं तरीही कधीतरी तुझी त्रुटी तो भासून देणारच आहे, यामध्ये थोडी शंका नाही. घरामध्ये 4-5 जण आहेत, परंतु त्या घरातली स्त्री प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही ना काहीतरी कामासाठी गुंतली आहे. तिला स्वतःचं अस्तित्व उरलेलं नाही, तर तिच्या मनाची कुंचबना होणार देखील आहे. तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण व्हावं हे तिलाही मनापासून वाटत असतं. परंतु कालखंडाप्रमाणे चालत आलेली ही स्त्री जेव्हा मी कशी नक्की उत्तम पत्नी राहील व नक्कीच राहते, तेव्हा तिचं अस्तित्व थोड्या फरकाने ती पूर्णपणे विसरत असते. गोष्टींची तर घरातल्यांना असं वाटतं की आता तिचं आपल्याकडे लक्ष नाही आहे. हीच मोठी गोष्ट आहे. पाहायला गेलं तर इथे सगळं खूप सुंदर आहे. तुला ती प्रत्येक वेळी नक्कीच दृष्टी तयार करता आली पाहिजे. इथे असं कोणीतरी आहे ज्याला खास तुमच्यासाठी भगवंतांनी पाठवले गेले आहे. वेळोवेळी तुम्हाला मदतीचा हात तिथून मिळत आहे, तरी अजून तुम्ही नीट स्वतःची ओळख त्या व्यक्तीला करून दिली नाही आहे. हीच तुमच्यासाठी सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे. नक्कीच जेव्हा कधी शांत तुम्ही बसशील, स्वतःच्या मनाला प्रश्न करशील, जेव्हा तुला एकच उत्तर सापडेल की इथे जेव्हा तू आम्हाला हाक मारलीस तेव्हा नक्कीच तुझ्या समोर कोण येऊन उभे राहिले, नीट तू आठव आणि डोळे बंद करून जेव्हा हा विचार करशील, नक्कीच तेव्हा जे व्यक्ती तुझ्यासमोर असतील ते तुझ्यासाठी आम्हीच निवडलेले आहेत हे तू समज. उगाच काही गडबड करून राग करून काही होणार नाही आहे. शांतपणे नक्कीच स्वतःला ओळख, कारण इथे खूप जण असे आहेत जे खरंच तुझेच आहेत, फक्त तुला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा हळूवार अलगद एक पाऊल तुम्ही पुढे टाकत काहीतरी गवसणी घालण्याचा प्रयत्न करत असता. अशा वेळेला वाटेवरती कडू प्रसंग आणि अप्रिय व्यक्ती जी तुम्हाला त्रास देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात ना, त्या नक्की तुम्हाला भेटणारच. पण ते अप्रतिम आहे. ते वाटेत भेटेल, नक्की भेटले म्हणूनच स्वतःसोबत पुढे वाहून न्यायचे नाही, ते सार नक्की त्यांचं वाटेवर सोडायचे.
तरच पुढचा प्रवास पुन्हा हलका आणि सुंदर असा सुरू होईल. जर तुम्ही त्याच गोष्टी नक्की स्वतःसोबत आयुष्यभर पुढे नेत गेला तर त्रास तुम्हालाच होणार आहे. कारण दुसऱ्याचं ओझं तुम्ही स्वतःवर घेऊन फिरणार नक्कीच आहात. त्यामुळे ज्यांचं ते ओझं आहे त्यांना तुम्ही मोकळं केलं आणि स्वतः उगाच त्यांचं भार वाहत नक्कीच बसला आहात. आता जर समजलं असेल तर हीच तुमच्यासाठी वेळ आहे. स्वतः नको असलेला भार सोडून द्या आणि नक्कीच तुम्ही मोकळं व्हा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच प्रत्येकाला मिळालेला आयुष्य हे वेगवेगळ्या नक्कीच वेळी वेगवेगळी वळण घेतच राहणार आहे. कोणीही नक्कीच ते बांधण्याचा प्रयत्न करू नक्कीच नये. वाहता प्रवाह स्थगित केला तर पाण्यावर शेवाळ नक्कीच येते. तसेच प्रकृतीचा नियमात जाणून बुजून हस्तक्षेप केला तर शरीराला एक नक्की दडत्व निर्माण होते. त्यामुळे उत्साह तर सोडाच, नक्कीच पूर्णपणे पदरी निराशे येते. त्यामुळे आपलं आयुष्य खूप सोपं का होत नाही हे शोधण्याचा जराही प्रयत्न तुम्ही करू नका. या ब्रह्मांडात अशी अनेक तत्त्व आहेत जी निरंतर ऊर्जा निर्माण करत आहेत आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत आहेत. आता या क्षणाला तुम्हाला जे कोणी खरंच आनंदात सुखात मजेमध्ये दिसत आहे ना, त्यांनीसुद्धा त्यांची ही स्थिती निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. हा नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रेमळ भक्ता. त्यामुळे लक्षात घे, संघर्ष हा कोणाला नक्की चुकला नाही. आता दुसऱ्याला पाहून तुझी स्थिती बदलण्यापेक्षा तू काय करू शकतो ते प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे आयुष्य सोपं करण्यापेक्षा ते जास्त व्यस्त कसं होईल ते तू बघ. जेव्हा तू व्यस्त असतो तेव्हाच तू परिपक्व बनत असतो. सतत चालत असलेलं नक्की आवडीचे काम हे सुद्धा पूर्णपणे ध्यानच आहे, ज्याच्यामुळे आळस प्रामुख्याने तयार होतो. नाही आहे नक्कीच प्रत्येक वेळी ज्याला वेळच नाही असं तो नेहमी म्हणतो. त्यासाठी मात्र यशकीर्ती ही स्वतः रस्ता शोधत त्याच्याजवळ येत राहते. म्हणून नेहमी तुम्ही व्यस्त राहा, पण काही आवडीचे करत राहा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. जी तुमच्या गोष्ट मनाला आवडत असते तुम्ही तीच गोष्ट नेहमी करा. त्यामध्ये तुमचं यश भगवंतांनी लपवलेलं आहे. फक्त तुम्ही त्याला हुडकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच तुमचं यश मिळून जाईल. जो व्यक्ती खूपदा रडत असतो पण स्वतःचे अश्रू अलगद स्वतः पुसत असतो तेव्हा त्याला त्याचं दुःख इतरांना दाखवायचं नसतं. पण कधीही जो आपला आहे, ज्याला तुला सांगावंसं वाटेल त्याच्याशी बोलून घ्या. कारण खूप वेळा तू खचला आहेस असं जरी वाटलं, तुला नाही कोणी समजून घेत ही खंत मनात राहिली असती तरी तू नक्कीच माणूसच, नक्कीच मी आहे. तुझा लढा आहे हा तू लढायचाच हवा. पण नक्की कोण्या आपल्याची साथ तुला पूर्णपणे जोमाने पुढे व्हायला मदत करेल ही देखील गोष्ट सांगता येणार नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक वेळी नक्कीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक वेळी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करा. ते म्हणजे निस्वार्थ मनाने करा. कारण निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची भक्ती कधीच व्यर्थ जात नसते. हे देखील तितकंच करे. भगवंत सांगतो, तुला अजून कळत नाही का? तुला असं वाटतं की सगळंच काही तूच करत आहेस. तेच कारण आहे तू फसण्याचं. प्रत्येक श्वास जो माझ्या अनुमतीने चालतो त्याचा उधार कधीच फेडता येणार नाही. आता तू जे काही काम करत आहेस ते माझ्या नक्कीच दृष्टी श्रेपाखाली आहे ना, ही गोष्ट तुला समजायची आहे. कोणते चांगलं म्हणून घेतो तर कोणते स्वतःच्या प्रारब्धानुसार ठरवत असतो. मंदिरामध्ये माझ्यासमोर चोरी होत असते, मी नक्कीच काही थांबू शकत नाही का पण त्याला त्याचं प्रारब्ध पूर्णपणे घडवायचं असतं. कुकर्म करूनच त्याची बुद्धी त्याला पश्चातापापर्यंत नेऊन सोडणार असते. म्हणून मी नेहमी नक्कीच पुढचं पाहत असतो. त्याचप्रमाणे तू म्हटलं की तुला या कामाचा भार असह्य नक्कीच सहन होत आहे, नक्कीच म्हणजे असह्य होत आहे, तर तुला त्रास होणारच आहे. कारण तू समजतोस ते ओझे नक्कीच स्वतःहून नक्कीच वाहून नेत आहेस. एखादा क्षण तू म्हणालास ना की मला मदत हवी आहे, भगवंता मला हलकं कर, मला नक्की मध्यम ठेवा आणि कार्य तुमचा सोयीनं होऊ द्या. नक्कीच माझा भार भगवंता तुम्ही हलकं करा. तर बघ, विश्वास ठेव, आता तरी
आमच्यावर आणि तो हलका तुझा नक्कीच वाटेल. पेरलेले काटे सद्य परिस्थिती बिकट करेल, पण काहीतरी पुढे नक्कीच आहे म्हणून 1000 वेळा सांगत आहे. अरे वेड्या, विश्वास ठेव. नक्कीच तू माझे आहेस तर बघ, विश्वास ठेव आता तरी आमच्यावर. आणि हो हलका, रोज पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान करून सेवेला बसत जा. काही महिन्यात सारं नक्कीच स्वच्छ होईल, पण सर्वात आधी तू चांगले कर्म कर. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. भगवंत सांगतो, प्रत्येक वेळी तुम्हाला चांगले कर्म करावेच लागतील, तेव्हाच कुठं तुम्हाला आमची नक्कीच भक्ती करायला मिळेल. म्हणजे लक्षात घ्या, जर तुमचे कर्म वाईट असतील आणि जर तुम्ही भगवंतांची भक्ती करत असाल तर सर्वात मोठी चूक तुम्ही करत आहात. भगवंत म्हणतो, आमच्यापुढे कोणी कसाही असला तरी देखील आम्ही त्याला नेहमी प्रेमाने नक्कीच त्याच्यावरती आशीर्वाद देत असतो. परंतु सर्वात मोठी गोष्ट असते, जर तुम्ही वाईट कर्म केलेले असाल तर सर्वात आधी तुम्ही केलेले प्रत्येक वाईट कर्म मान्य करा, मगच तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल. ते म्हणजे भगवंतांची भक्ती करण्यासाठी. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं आहे, कर्म चांगलेच करा, हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही जर तुमचा इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. तुला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी फार सोपी गोष्ट तुला करावी लागेल भक्ता. ती म्हणजे तुला आधी स्वतःवर विश्वास ठेवायला आला पाहिजे. खरं सांगू तर आधी साधं सोपं सरळ आणि सहज जगायला लाग. ते कसं असा लगेच प्रश्न निर्माण होणारा तुझ्यासमोर. तर पाहिलं तर मन मोकळं करून हस जरा. काही नाही वाटलं करावंसं जबरदस्ती होते वाटलं नक्की तर दुसरे कोणी साथ देत नाही. याची वाट पाहण्यापेक्षा तुझा आवाज तूच बन. तुझा आत भीती असेल तर एका शांत आणि उंच जागेवर मोठ्याने तू जाऊन ओरड. एकदा, दोनदा, तीनदा ओरड आणि निघून नक्की जाऊ दे आतील प्रत्येक घाण. आणि त्यापुढे कायम ध्यानात ठेवा, तुम्ही काही करत नाही, करविता नेहमी परमेश्वर आहे. मग नक्कीच ओझं खेचत नेण्यापेक्षा ते खाली. मोकळा हो, सेवेत सामावून घे. बघ, सर्व सोपं एका क्षणात होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य तेच भगवंत आपल्या जीवनात करत असतात. ही सर्वात मोठी गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून प्रेमळ भक्ता, तुला कायमस्वरूपी या गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे. जी गोष्ट सध्या तुझ्या आयुष्यात घडत आहे ती प्रत्येक गोष्ट ही आमच्या इच्छेने घडत आहे. म्हणून जी सध्या गोष्ट घडत आहे त्या गोष्टीचा तू स्वीकार कर आणि आहे त्यामध्ये तू आनंदी राहा. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम नक्कीच गोष्ट आहे. जीवनात संकटातून मुक्त होशील जर स्वतःवर काम करायला सुरुवात करशील. अरे वेळोवेळी तुला सांगतोय, एक आता नक्की सोड नसता ताप. कसल्या उठावठेवी करतोस त्यातून कोणाचं भलं होते तर ठीक, नाही तर चाललं आहे आपलं काम. काही उपयोग नाही त्याचा जर परमार्थ घडत नसेल तर. जेव्हा शरीराने दुःख खूपच पूर्णपणे दिलं आहे तेव्हा शरीर सांगतं तुला तू चुकतो आहेस. स्वतःवर दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसानच करत आहेस. उठ आणि डोळे उघडून पहा नीट, म्हणजे समजेल तू कशासाठी धावत आहेस आणि त्यातून काय मिळणार आहे. सर्व कर तू पूर्णपणे घरच्याच. पण त्या उपर एक दुनिया आहे जिथे सारं स्वच्छ आहे. मनाचं नक्कीच समाधान आहे. एक नक्कीच आत्मिक सुख आहे. जीवनाचा गोडवा देखील आहे. यासाठी सेवा मागत असतो तू. जीवनाचं ध्येय समजत पाहिजे. इथे तू वाचत आहे ना, हे तर वेळ आली आहे. तुझं जे नक्कीच कार्य प्रपंच सहज सुलभ व्हावा म्हणून करतो आहेस त्यापेक्षा जास्त प्रमाणात तू कार्य हे मानसिक सेवा नक्कीच कर. नक्की अभिषेक यासाठीच पूर्णपणे घडायला हवं. त्यामुळे एकतर भार हलका होईल, नातं सुधारेल. कारण वादविवाद करायला तू नको तो संवाद करणार नाही. तुझं आयुष्य माझं देणं आहे. ते सेवेत रमावं आणि आनंद घेऊन नातीगोती जपत फुलावं. असाच आशीर्वाद निरंतर चालू राहील. फक्त तुला निस्वार्थ मनाने आमची भक्ती करायची आहे. मित्रांनो, भगवंत नेहमी सांगत असतात
की आमची भक्ती कोण करावी आणि आमची सेवा कोण करावी ही आम्ही जन्मातच प्रत्येक भक्तांना निवडलेली असते. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही भगवंतांची सध्या सेवा करत असाल तर ती तुम्ही तुमच्या मर्जीने नसून भगवंतांच्या मर्जीने करत आहात आणि ती सेवा तुम्ही निस्वार्थ मनाने करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगले आहे. तुम्हाला चांगला वागायची बुद्धी का नाही होत तर कारण तुमचं प्रारब्ध आहे. मी एका सेकंदमध्ये तुला ठिकाणावर आणू शकतो भक्ता, पण त्यासाठी पूर्वजन्मीचा साठा असावा लागतो. जेव्हा तुला सर्व काही मिळत आहे तेव्हा तुझे नियम, तुझा कुलधर्म, कुलाचार विसरून चालत नाही. आणि नक्कीच लक्षात घे, सारखं पाप पुण्य चढ उतर करत असतं. तुला भल्याचं म्हणून सांगतो, तू ज्यांची निंदा नाळस्ती करतो ते तू थांबव. खूप गोष्टी तुला शिकायच्या आहेत, न तर अजून प्रवास चालू आहे. वाट कधीच नक्कीच पूर्णपणे बिकट होत जाते आणि त्यात तू अडकतोस. हे तेव्हा ध्यानात येण्यापेक्षा आत्ताच तुझ्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुझी चूक तू स्वतः सुधार. तुझं मन नक्कीच मी जाणतो. ही नक्कीच वेळ हातातील नक्की धरलेल्या वाळूप्रमाणे निसटून जाईल. तेव्हा आधीच तुला जे मिळवायचं आहे ते जतन कर आणि जे पूर्व नक्की पुण्याने मिळत आहे ते नक्कीच पाहायला शिक. उगाच स्वतःचा पेपर स्वतःच अवघड करू नको. इथे माझ्या नजरेतून कोणी सुटत नाही, हे तू गोष्ट लक्षात ठेव. म्हणून मित्रांनो, प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे. भगवंत सांगतात, जो जसं कर्म करतो त्याला तसंच आम्ही फळ देतो. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जी सध्या गोष्ट घडत असते ती प्रत्येक गोष्ट ही भगवंतांच्या इच्छेनेच घडत आहे, असं तुम्ही त्या प्रत्येक गोष्टींचा स्वीकार करा आणि आयुष्यामध्ये नेहमी बिनधास्त राहा. कारण प्रेमळ भक्ता, जितकं जास्त तू बिनधास्त राहशील तितकं जास्त तुला आनंद मिळेल, तितकं जास्त तुला सुख मिळेल. आणि सर्वात मोठी गोष्ट, तू जेव्हा स्वतःसाठी नक्कीच शांत मनाने विचार करशील तेव्हा तुला सापडेल की तू कुठे चुकत आहेस. ही गोष्ट तुला एका क्षणामध्ये सापडून जाईल. म्हणून तू कायमस्वरूपी शांत राहा. शांत मनाने प्रत्येक गोष्टींचा विचार कर. जितके जास्त घाई करशील तितक्या लवकर तुझी माती होईल. ही सर्वात मोठी गोष्ट आम्ही तुला सांगून टाकलेली आहे आणि या प्रत्येक गोष्टी तुला मात्र नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. प्रेमळ भक्ता, नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. नक्कीच तुमच्यापैकी खूप जण शांत असतात. समोरच्याला शांतपणे अनुभवण्याची वृत्ती काही जणांमध्ये जरूर सापडतो. तो व्यक्ती शांत आहे म्हणजे तो मूर्ख कदापिही नसतो बरं का. तो एकतर तुमचा जास्त आदर करतो, तो तुमच्या वेळेची कदर करतो, तो तुम्हाला मनामध्ये नक्कीच ज्ञान देऊन नक्कीच असतो. ते तुमचा आहे आणि म्हणूनच तो शांत राहणं पसंत करतो. असे व्यक्ती खूप विचार नक्की विचारात असतात. आतमध्ये त्यांच्या मनामध्ये खूप वेळेला एक प्रकारचं धुंड चालू असतं. अशा वेळी नक्कीच तो शांत आहे म्हणून त्याला तुम्ही टाळू नका. तर नक्कीच तो खूपशा गोष्टी तुमच्याशी बोलू शकत नाही. त्याचे कारण खूप वेगळे असू शकतात. कारण नक्कीच लक्षात घ्या, जवळचे असलात तरी तुम्ही त्यांना ओळखलंच नाही आणि ज्यांनी ओळखलं ते त्यांचे कधी होणार नाही. ही सर्वात मोठी गोष्ट नक्कीच आहे. आयुष्य रूपी नाव त्याने यास नक्कीच बाळूमामांच्या सेवेमध्ये सोडले नक्कीच आहे. त्याला प्रत्येकाचं हित, प्रत्येकाचं चांगलं पाहायचं आहे. काही फरकाने का होईना, परंतु अशी माणसं नक्कीच तुमच्या आजूबाजूला कदाचित तुम्हाला सापडतील. तर एखाद्या परीस असा जसा नक्कीच असतो ना, तसं कधी तो तुम्हाला स्पर्श करून तुमच्या आयुष्याचा नक्कीच सोनं करेल, हे देखील अटळ सत्य. हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही. वेळोवेळी तुमच्या मनामध्ये जे विचार इतरांच्या भल्यासाठी येत असतात त्यामध्ये नेहमीच त्यांची मनापासून केलेली सेवा मला दिसत असते. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज म्हणजे जणू काही त्यांची भगवंतांसमोर पूर्णपणे धरलेला आरसा असतो. आज इथे प्रश्न एवढाच आहे की नक्कीच माणूस म्हणून जगायला शिकावं लागतं आणि त्यासाठी वेळेचं गणित जमावं लागतं. ज्याला माणूस शोधता आला तो नक्कीच वेळेचं गणित प्रत्येक वेळी नक्कीच जमून आणतो. त्याच्या पाठीशी सदैव भगवंत नक्कीच असतात. कधी नक्कीच गुड वाटेल सारे, पण खरा साधक हे समजूनच घेतो. ही सर्वात मोठी गोष्ट तुम्हा आणि आम्हा प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे. प्रेमळ भक्तांनो,
तुम्ही फक्त विश्वास ठेवा. जर तुम्ही भगवंतांवरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवाल आणि त्यांची भक्ती देखील निस्वार्थ मनाने नक्कीच कराल, तर सगळीकडे तुम्हाला भगवंत आशीर्वाद देत आहेत अशी तुम्हाला प्रचिती येईल. यामध्ये थोड्याही प्रकारची शंका नाही. नक्कीच आयुष्यात असे काही घडू शकते की तुम्हाला अप्रूप वाटतेच, म्हणजे अशक्य गोष्टी सहज मार्गी लागतात. अर्थात तेव्हाच ते समजत असतं तुम्हाला त्या घटना चमत्कार म्हणून नक्की वाटू शकतील. अचानक ध्यानी मनी नसताना देखील आपलं स्वतःचं घर होणं, कालपर्यंत जे रिपोर्ट नॉर्मल येत नव्हते आता चक्क नॉर्मल येणे, कोणा एका नक्कीच स्त्रीला खूप वर्षांनी दिवस राहणे किंवा खूप वर्ष प्रयत्न करूनही मिळणारी नक्कीच पूर्णपणे बढती होणे, अशा अनेक गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात होतात ना तुमचा सोबत. तेव्हा नक्कीच माझे भक्त म्हणून तुम्हाला चमत्कार वाटू शकतं. हे सर्व पण नक्की लक्षात घ्या, प्रारब्ध हा तुमचा तुम्ही ठरवत असता. तुमचे पुण्य म्हणजे तुमचं कर्म मला नक्की बाह्य करत राहता. अशा अशक्य गोष्टी सहज मिळवून द्यायला तुम्हाला इथे तुम्ही नित्य साधना म्हणजे तुमचे सत्व नक्कीच बनून तुम्हाला यश आपोआप देतेच असते. जे जे तुम्ही आमच्यासाठी मायेने सेवा करत असता त्याचं फळ नक्कीच तुम्हाला भगवंत देतो. आता तुमच्यापैकी खूप जणांना असं वाटेल की भक्ती तर मीही करतो, मग माझ्या बाबतीत कर्म आणि त्याचा फेरा वेगळा का? तर नित्यकर्म केल्यानंतर तुम्ही कशी वागणूक इतरांना दिलेली आहे ते तपासत राहायचं. तुम्ही इतरांना नक्कीच स्वतःकडे सढळ हाताने देऊन नक्की केलेले का? तुमचा कामाचा वेळ दुसऱ्यांसाठी पूर्णपणे किती दिलेला आहे या प्रत्येक गोष्टी असतात. म्हणून लक्षात घ्या, कर्म करायचेच असतील तर चांगले कर्म करा. नक्कीच भगवंत तुमच्या कायमस्वरूपी सोबत राहतील. प्रेमळ भक्तांनो, हा संदेश जर तुम्ही तुमचा वेळ देऊन ऐकलेला असाल तर धन्यवाद. जय श्रीराम. भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे.